हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज फ्रेंड्स हरतालिका आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी हरतालिका पूजा दाखवणार आहे. तर आता सध्या बघा, मी आणि माझी बहीण आलेलो आहे आम्ही पानं गोळा करायसाठी. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हरतालिकेच्या पूजेला आपण सर्व पाने, वनस्पती ह्या सर्व गोळा करून आपण महादेवाची पूजा करतो. तर मी आणि माझी सिस्टर निकिता आम्ही आलो. आता बघा, हे मंदिर आहे. जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितले, इथे खूप छान महादेवाचं मंदिर आहे. आणि फ्रेंड्स, इथे खूप सारे झाडे आहेत म्हणून आम्हाला खूप सारी वनस्पती इथेच भेटते. तोड तोड, हा पकड. एकच का? हात नाही पुरायला माझा. हा पकड. तर मित्रांनो, आता सर्व मी आणि माझी बहीण आम्ही सर्व पानं वगैरे सर्व गोळा केले आणि आता घरी आलो. घरी आल्याच्या नंतर बघा, आता सर्व मी 2 ठिकाणी करते. म्हणजे एक माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या स्वतःसाठी. तर मी आता याला बरोबर वगैरे सर्व लावून ठेवणार आहे. आतली चांगली ओली ओली असली पाहिजे. कुत्र किती लपला असेल आतमध्ये. तर फ्रेंड्स, आता मी आलेली आहे रेती घेण्यासाठी. म्हणजेच महादेवाची पिंड तयार करायला मला रेतीची आवश्यकता आहे. तर मी आता ओली रेती बघून घेणार आहे. ओली रेती आता नेणार आहे मी घरी. म्हणजे आमच्या घराजवळच एक बांधकाम चालू होतं, मी तिथे आली रेती न्यायला. आम्ही लहानच राहायचो दिवस रात्र रेतीत पडून राहायचं. बरोबर आहे, रेतीत पडून राहायची. दिमाग पण तिकडे गेला. घे घे. जास्त झाली ती, कमी झाली, कमी बस झाली. तर आता मी काढते रांगोळी. मस्त मी बघा, रांगोळीमध्ये सुद्धा महादेवाची प्रिंट काढते, महादेवाचीच रांगोळी काढते. रांगोळी झाल्यानंतर मी करणार आहे तयारी पूजेची. तर बघा मित्रांनो, मी असं साधं सिंपल आणि छान छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे हरतालिकेच्या पूजेसाठी. आता मी इथे पूजा मांडणार आहे याच्यावर. तर आता पूजेची तयारी झाल्यावर माझ्या तयारीची बारी आहे. तर आता मी माझी तयारी करते. बघा, मी माझ्या मम्मीकडून सागरवेणी पाडून घेते. माझी मम्मी खूप छान सागरवेणी पाडते. आणि फ्रेंड्स, हे बघा, मी पूजेसाठी मस्त छान एक साडी नेसलेली आहे. तर फ्रेंड्स, आता माझी तयारी सर्व झालेली आहे. आता मी पूजेसाठी बसले. म्हणजे आता जी मी रेती आणली होती, तर त्या रेतीपासून मी महादेवाची पिंड बनवते, जशी मला जमते तशी. तर फ्रेंड्स, हरतालिकेची पूजा तुम्ही बघितली. आता आहे गणपती बसणार आहेत आज. तर मी आता गणपती डेकोरेशन करते बघा.
आणि आज मला गणपती डेकोरेशनसाठी खूप उशीर झाला आहे, कारण मला जॉबवरून यायलाच 8 वाजले. त्याच्यानंतर मी डेकोरेशन करत आहे जसं मला जमते. आणि फ्रेंड्स, आता बघा माझा भाऊ प्रतीक आणि पप्पांनी गणपती पण आणला आणि आम्ही गणपतीची स्थापना पण करतो आहे. तर फ्रेंड्स, हाच होता आजचा व्लॉग. तसं तुम्हाला हे डेकोरेशन आणि माझी हरतालिका पूजा कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.